आपण भारतापुढील अंतर्गत आव्हान या धड्याचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये बघूया की आपल्या अंतर्गत आव्हानामध्ये थोड्याशा प्रस्तावनेमध्ये आपण थोडीशी चर्चा पण करूया. आपल्या मुद्दे दिलेलेच आहेत आपल्यामध्ये त्याच्यावरती. तर फुटीरतावादी चळवळ, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा हा अभ्यास आहे. आपण ह्याच्या अगोदर पण बघितलं की पंजाब मधला असंतोष, त्याच्यामध्ये काय काय झालं होतं त्याचा आता विस्तृतीकरण या धड्यामध्ये आपण संपूर्णपणे अभ्यास करणार आहोत. तर 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब हा ठराव मंजूर केला. कारण बघा, नीट लक्ष द्या, लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं. चला, पंजाब मध्ये अकाली दल हा एक प्रमुख असा राजकीय पक्ष होता आणि या दलानं हे आनंदपूर साहिब हा ठराव मंजूर केला. त्याच्यानंतर काय झालं तर चंदीगड जे आहे हे पंजाबला द्यावं आणि इतर राज्यातली जी काही पंजाबी भाषिक प्रांत आहेत ते सुद्धा पंजाबमध्ये समाविष्ट करावे. म्हणजे बघा, वेगळं होण्याचा हा प्रयत्न, अशी ह्यांची मागणी आणि त्यांचं आंदोलनामध्ये त्यांची सहभागिता होती. त्याच्यानंतर त्यांच्या सैन्यामधील शिखांचे संख्या प्रमाण वाढवावं आणि पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशी मागण्या, अनेक गोष्टींच्या मागण्या या ठरावामध्ये त्यांनी आपल्या प्रस्तुत केले. त्याच्यानंतर काय झालं, 1977 मध्ये अकाली दल हे पंजाब मध्ये सत्तेवर आला. म्हणजे त्याला निवडणुकीमध्ये जास्त मत मिळालं आणि तो सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला, बघा नीट लक्ष द्या, पंजाबला नदी वाटपामध्ये पाणी वाढवून द्या अशी मागणी केली. त्याच्यानंतर अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या त्यांनी सुरू केल्या. बघा किती सगळ्या मागण्या आहेत, किती सगळे विनंत्या आहेत ज्या आपल्या ह्याला मांडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1980 मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीनं मूळ धरलं होतं. आपण आता संपूर्णपणे भारतातली अंतर्गत जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत. तर मग आपण ते संपूर्ण मिश्र स्वरूपात संपूर्णपणे सगळ्या घडामोडीमध्ये आपण आता प्रवेश करून त्याचा अभ्यास करतोय. तर 80 सालात स्वतंत्र खलिस्तान या चळवळीनं मूळ धरलं होतं आणि या काळात याचं नेतृत्व कोणी केलं होतं माहितीये? हरचरण सिंग लोंगोवाल. काय नाव आहे त्यांचं? संत हरचरण सिंग लोंगोवाल. त्याच्यानंतर ते सुवर्ण मंदिरात बसूनच आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शन करण्याच्या सूचना देत असत. त्याच्यानंतर सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला कट्टर खलिस्तानवादी जर्नल सिंग भिंद्रानवाले यांच्या भोवती सुद्धा सशस्त्र अनुयायी गोळा व्हायला लागले. लक्षात आलं? आपण बघितलंय की कशा रीतीने म्हणजे हा प्रवास चालू आहे. त्याच्यानंतर या काळामध्ये दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. 1981 मध्ये संपादक लाला जगत नारायण याच्या खून प्रकरणी यास अटक झाली. तेथून पुढचं मग वातावरण हे चिघळतच गेलं म्हणजे परिस्थिती ही आटोक्याबाहेरचीच गेली. त्याच्यानंतर 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती लागवड ही लागू करण्यात आली आणि भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. हा जो भिंद्रानवाले होता तो. त्याच्यानंतर भिंद्रानवालेच्या अनुयायांनी काय केलं, त्याचे जे अनुयायी होते त्यांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. बघा कसा कसा हा इतिहास घडतोय आणि त्या परिसराला बघता बघता किल्ल्याचं स्वरूप आलं.
म्हणजे काय, तर ते आतमध्ये बसले, आता त्यांना ते काबीज करायचंय, असाच त्यांचा मनसुबा. त्याच्यामुळं पंजाब मधली शांतता सगळी धोक्यात आली. लोकशाही समोर हे मोठं आव्हान होतं. मग काय केलं पुढे ऑपरेशन, मग ह्याच्या पुढे काय केलं, तर त्याच्यासाठी उपाय ऑपरेशन ब्लू स्टार. तर ह्याच्यामध्ये काय काय केलं बघा. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी ही मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. काय आहे या कामगिरीचं नाव, ऑपरेशन ब्लू स्टार. आणि 3 जून 1984 रोजी सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेला प्रारंभ झाला. बरोबर, 3 जून रोजी सुरुवात झाली आणि 6 जून रोजी ही कारवाई संपली. या लष्करी कारवाईमध्ये भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. कारण का, मंदिर होतं, त्याच्यामध्ये ते संपूर्णपणे दहशतवादी आत बसले होते, परंतु आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्यावर खूप संयम ठेवून व्यवस्थित ही कामगिरी पार पाडली. भिंद्रानवाले हा जो मनुष्य होता, ह्याच्यासह सगळे अन्य दहशतवादी हे मारले गेले आणि ती कारवाई संपुष्टात आली, संपून गेली. त्याच्यानंतर 1986 मध्ये सुवर्ण मंदिरामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली आणि त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असं म्हणतात. काय म्हणतात, ऑपरेशन ब्लॅक थंडर. आता त्याच्यानंतर मग पुढं पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस अशी गती मिळाली. आलं लक्षात, अगदी व्यवस्थित. आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो. 1973 मध्ये अकाली दलाने कोणता ठराव मंजूर केला, या ठरावामध्ये कोणत्या गोष्टींची मागणी होती, 1980 मध्ये पंजाबमध्ये कोणत्या चळवळीनं मूळ धरलं, त्याच्यानंतर पंजाबमधील शांतता धोक्यात आली कारण लिहायचंय. ऑपरेशन ब्लू स्टार याबद्दल माहिती लिहा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.